इथे भांड्यांचा पसारा पडलाय, इथे सर्व घरभर पसारा आहे. वाजले किती 10. जी मुलगी येते ती तर काय आली नाही आहे. मी महिन्यातून म्हणजे बोलतात ना 10 दिवस तरी नसतेच. आणि मला आता एकदम एवढा कंटाळा आलेला दिवसभर बाहेर, तर तिला बोली प्लीज आकेच्या, म्हणजे आता सामनेतून मला प्लीज करावं लागतं. आणि हमेशा मी एवढ्या प्रेमानेच म्हणजे त्यांना ट्रीट करते, हा प्रेमानेच बोलते, प्लीज बोलून हे करते. आणि आता 10 वाजता बोलते की नाही येणार करून, असं माझं सटकली आहे ना, माझं डोकं सटकलं आहे ना, खरं सांगते. मग आता हे सर्व 10 वाजलेत. आता कॅटू पण त्यांनी पण परेशान केलं. आता ॲलेक्स घेऊन गेला. मी त्याला बोली बाई तू लीनाकडे सोड. आता काय नाही, आता काय माहिती कधी होते एवढा सर्व पसारा भांड्यांचा वगैरे. ती आली असते तर सर्व झालं असतं व्यवस्थित हे सर्व. म्हणून मला काय माहिती आहे मी असं का ठेवलं, कारण हे बाकीचं आहे तो मी सर्व क्लिअर करू शकते. मग आता हे पण करावं लागेल, ते पण करावं लागेल, म्हणून माझी अशी मगजमारी होते. पण आता ह्या लोकच बोलतात ना सरळ नाही, ठीक नाही लोक यार, खरोखर. महिन्याचे 15-10 दिवस तर मी नसते, 10 दिवस नसते, पण आता टायमावर तरी यायला पाहिजे. जेव्हा पाहिजे गरज आहे माणसांना यायला पाहिजे ना. रच यार आता हे करून घेते. आलं माझं अर्ध्या तासात पूर्ण किचन क्लीन करून. इथे भात चढवला आहे, डाळ गरम करते, झालं पूर्ण. बापरे, आता किचन, आता घर बघून थोडी शांती भेटली मला. सर्व पसारा वगैरे उचलला आणि अर्धा तास लागलाय. अर्धा तासात पूर्ण काम झालं आणि आता बरं वाटतंय किचनला बघून. ठीक आहे चालेल, आता काय नाही. मला असं राग का आला, कारण अगोदरच बोलली असं की मी नाही येणार तर मी केलं असं ना. मी 5 वाजतापासून तिची वाट बघत बसली. आता वाजले किती 10:30. आता बिछाणा करून घेते, भेटते आता सकाळी. The next day. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू द न्यू ब्लॉग. कॅटूला घेऊन बसले मी, आता जस्ट उठली आहे. वाजले किती आज आम्ही आरामात उठलो आहे, 11:30 काय 11:45 वाजलेत. आणि मी ते रेडी झाली. मी विचार केला मार्केटला जाईल, पण इतकं ऊन बघून ना मला आता कंटाळा आला मार्केटला जायला. बुबू, आणि माझ्या बुबूला असं उठल्यावर तिला घ्यावं लागतं 10 मिनटं तरी, मग तेव्हा ती शांत होते ना. हां काय झोपेत आहे आता, झोपेत क्या. हां ए बुबू, चष्मा घेऊनच बसले. कुठेच आहे चष्मा बुबू? चष्मा आहे. बिछाना वगैरे सर्व उचलायचं आहे. मम्मी पप्पा पण येतात आहेत. आता मी जेवण करते, मसूरची डाळ करते, आखी मसूरची डाळ करते. हां करू मग. आता हे सर्व उचलून घेऊ. हां हां आणि आता घरचं काम पण मीच करेन, कारण थोडं चांगलं नीट अँड क्लीन छान वाटतं. बघेन जर कोण दुसरी भेटली तर ठेवेन, पण सध्या तर मीच करेन. चलो इथे 2 मिनटं बस, तोपर्यंत मी बिछाणा उचलते. हा घे तू. ओके. मस्त माझा नाश्ता झालाय, वमसली केली आहे एकदम, खूप टेस्टी लागते. आणि ही कॅटूचा पण नाश्ता झालाय. आणि हे माझं चिया सीड चालू आहे. ते मी चेंज केला, तर मार्केटला नाही जात तर आणि कॅटूला आज खूप दिवसानंतर मी दिलेलं ओट्स. खाते मम्मा, ये बस इथे. मी असं एक काम करायला जाते तर दुसरं काम पण चालू होतं तिकडे. आता मला मसूर भिजवायची आहे, तर आता मी नाश्ता करू का मसूर भिजवू या दुसरं काय करू, असं म्हणजे अशी कामं आहेत चारी बाजू. दरवाजा बंद असतो तर खूप गरम होतो, उघडा ठेवला की थंड वाटतं. लगाते टी व्ही. पप्पा पण येतील आता थोड्या टायमात.
ते कॉफी घेऊन बसले मी. सगळे कपडे खुर्चीवरती जे होते ते घडी करत बसले. इकडे मला तारक मेहता का चालू आहे. आणि ॲलेक्सला खायची आहे बिर्याणी. आणि मी मसूर वगैरे सर्व भिजवून ठेवले. तर मला आता मसूर करावी लागेल. राईस वगैरे चढवते. आणि आता बिर्याणी वेगळी. आणि आता पप्पा पण येतात आहे. आता तो गेला आहे गॅटूला घेऊन. आता मार्केटला येईन. तर आता मी लागते आता कामाला. तर पहिलं हे सर्व क्लिअर करून घेते. अशी असतात कामं रोजची. बाहेर साफसफाई करायसाठी बाई आली होती. तिला पाणी देत होती. आलंय पूर्ण क्लीन. आणि थोडं असं घर क्लीन असेल ना तर खूप बरं वाटतं काम वगैरे करायला. आता मी जाते किचनमध्ये. किती वाजले आहेत? 1:45 वाजायला आले. आता माहिती नाही कधी होईल. सर्व करून घेते. अजून आले नाही. कॅटू आणि ॲलेक्स त्यांचीच वाट बघत बसले. आणि हे जे टॉवेल मी काल घेतले नॅपकिन मायक्रोफायबर 1 नंबर आहेत खरोखर. पूर्ण पाणी सोक करता हे कपडे. आणि मी अजून एक लास्ट टाईम घेतलेलं ना विरारवरून हे असे. हे तर मी हमेशा हेवालेच यूज करायचे. पण ह्याची क्वालिटी आणि हे एकदम म्हणजे ठीक आहे. पण त्याच्याहून बेस्ट हे आहे. कारण हे पाणी मस्त सोक करतं. काल मी जेव्हा पूर्ण भांडी घासली ना त्याच्यानंतर मी घासून लगेच लावून पण दिली ह्या कपड्याने. आणि इतकं पूर्ण ते पाणी सोक केलं. इतका भांड्यांचा पसारा होता तो पूर्ण. ह्याच्यामध्ये असं नाही की पूर्ण ओला होता. हे खरंच जर कोणाला पाहिजे असेल तर हा मायक्रोफायबर आहे. करून मायक्रोफायबर नॅपकिन आहे. तर हे तुम्ही यूज करू शकता. बेस्ट आहे. चलो लग जाओ अभी काम पे. अरे बापरे काय आणलं? काय दिलं डॅडूने? काय बाजार आणलाय? तू नव्हती बघ. मम्माने कसं पूर्ण साफसफाई केलंय. हा वाटते ना साफसूफ? हा वाटते. काय झालं? कॅब कुठे आहे तुझी? दोघं पण दमलेत. क्यों? चिकन दही अंडा कलेची पेटा पण घेऊन आलाय. आणि इथे बाउल भर मी मसूर भिजत ठेवल्या. आणि इकडे आलेत माझे पप्पा. पप्पाचं पाय दुखतंय. मम्मी बोलते पप्पा आणि तू नाजूक बावली आहे. नाजूक बावली. हा पप्पा हा काय नाही काय चालूच असतं. भाऊरी आले ऍक्च्युली पायाला. आणि इथे कॅटू आहे. हा उभो बसलोय आम्ही. जेवण होतंय. काय बोलणार कॅटू? बाबा रात्री व्हिडिओ बघत नाही माझे. बुढ़ापन आ गया. हाँ सोनू बुढ़ापन आ गया. बाबा का बुढ़ापन. हाँ माँ तू खाल्लं लॉलीपॉप. पाणी देऊ? असं पकड तू कर. तू ब्लॉगिंग कर. हे घे पकड. हाय बोल. हाय फ्रेंड कर. असं पकड ना. कशी मम्मा पकडते फोन? आणि तू बरोबर कॅमेराकडेच पकडते. हा सोनू. काय चाललंय त्यावर? रे बाबा सब तयारी में. हा अंडा बिंडा बनवून खातोयस? मला दे ना असं बनवून. हा क्या दादू
ये वाले पैन में बनाया? हाँ मस्त है वो पैन। तो फिर मैं बिरयानी का आराम से करती हूँ, मैरिनेट करके रखती हूँ सिर्फ एक। हाँ वैसा करते हो। चलो चलो चल बाहेर है, डॅडू भरवतो तुला। पाव है ना, पाव खिलाओ उसको। गैस फास्ट है। रिमोट किधर है रिमोट? हाँ उधर ही है। कॅटू बसली आहे डॅडू बरोबर आणि पप्पा इकडे। पप्पाचं चालू आहे, गाणी पाहिजेत, गाणी डाउनलोड करू। ॲलिक्स करून दे। कौन सा गाना डाउनलोड करना है फादर? गणपती। कोणतं गणपतीचं? गणपती बाला पडते मी पाया, काय सांगू। हा पुढे काय बोल? खा तर डॅडू बरोबर, मला काय बघते तू? दोघं बसलेत नाश्ता करायला। खा ना मम्मा यार, जे खायचं ते नाही खाणार तू। पप्पा करते मी फुर्सत मध्ये सर्व गाणी डाउनलोड करते। वायफाय कनेक्ट केलाय, नवीन फोन आहे ना पप्पाचा, आम्ही घ्यायला गेलेलो सँटा क्रूजला। फोन केल्यावरती गाणं आलं पाहिजे फोन होते। मम्मीने गिफ्ट केलंय ना पप्पाला। अरे बापरे, पप्पाला फोन घ्यायचा आहे पप्पा लगेच, हा फटाफट। जाऊ दे ना, ठीक आहे। पाव पलटी करू, गॅस बंद आहे। मम्मीने इकडे मस्त आणली आहे मच्छी, माझी मच्छीची व्यवस्था झाली आहे। आणि इकडे आता होते जेवण, मसूर वगैरे झाली आहे, कलेची पेटा, ते मसूरची डाळ झाली आहे। काय आता अंघोळ करायची आहे, चल बसली आहे। हा ये मम्मा, ये लवकर। आम्ही बसलो इकडे जेवायला आणि याची किरकिर चालू आहे। कोण खाणार आहे? कॅटूला फिश फ्राय केली आहे, सोनू चपाती केली आहे आणि इकडे रडत बसली आहे। बस रडत। मम्मी आपण जेवूया। झालंय आमचं जेवण वगैरे आणि माझा उतार कसा झालाय। कॅटूने इतकं परेशान करून ठेवलंय ना, तिचं रडणं चालूच आहे, थांबतच नाही ती। आणि आता आले मी किचन मध्ये, आता हे सर्व क्लिअर करते, भांडी वगैरे। चांगली तिला फिश फ्राय वगैरे केली होती तरी तिने खाल्ला नाही। ते सर्व घासून घेते, आता हे सर्व काम करून भेटते। One eternity later. माझी सर्व कामं वगैरे करून झाली आहे, झाडू कटका भांडी वगैरे सर्व करून झालंय आणि बसले मस्त मी आरामात। कॅटू झोपली आहे, ती पण आता उठायचा टाईम झाला आहे, 6:15 वाजलेत आणि मम्मी पप्पा पण गेलेत। ॲलिक्स पण बाहेर गेलाय आणि मी बसली आहे, तारक मेहता का लावलंय तेच बघत बसली आहे। आता ती उठली की तिचं बघते आता काय खायला वगैरे द्यायचं आणि मी पण कॉफी पिऊन घेते। असं चाललंय दिवस। आता बरोबर ॲलेक्स फोन करायला बोलेल की काय करते, खाली या, पण आता आल्या मला कंटाळा बाबा। अजून काय नाही, आता कॉफी करते, मग जास्त उशीर होतो, 7च्या नंतर ना मग खूप उशीर होऊन जातो। आता लवकरच बनवते आणि पिते। आणि खरंच उन्हामध्ये इतका चेहरा माझा डल झाला आहे, पूर्ण टॅनिंग झालं आहे, फेस पण हात वगैरे बघा पूर्ण टॅनिंग झालं। आता ते कसं काय करू समजत नाही। विचार केला बेसनचा पॅक वगैरे लावेन, पण ते राहूनच गेलं। बेसन हळद आणि दूध मिक्स करून बेस्ट आहे आपलं होममेड, एकदम बेस्ट होममेड रेमेडीज। आणि आता संध्याकाळी बनवेन चिकन बिर्याणी, मस्त चिकन मॅरिनेट करून ठेवलं आहे ना, तर आता एकदम छान होईल बिर्याणी। तर ते काय ते लगेच होऊन जाईल, तुम्हाला मी दाखवेन। आणि गिगाणीच्या मसाल्यामध्ये केलं आहे, तर तुम्हाला मी नंतर दाखवते आम्ही कसं करतो।
ॲलेक्सला फोन केला होता, मी बोलली येताना ना राईस घेऊन ये, बासमती राईस. तर बोला नाही तू खाली आहे, आपण राऊंड मारायला पण जाऊ आणि ते येताना घेऊन येईल. मला माहितीच होतं तो असंच बोलले. म्हटलं आता कॅटू पण झोपल्या, तर ती मॅडम उठल्याच्या नंतर मग अजून टाईम वेस्ट होतो यार. मग बाहेर गेल्याच्या नंतर ना खूप टाईम लागतो. मग काय नाही तरी बघते जाऊन येते, कारण माझ्या मॅडमला तर फिरायचं असतं. ती घरी राहून अजून चिडचिड करते. आणि तुम्ही कधी पण घेऊ जा, सकाळ दुपार रात्र कधी तिला बोलणार नाही तू रेडी हो, म्हणजे बोलायची देरी आहे, लगेच शूज घालून रेडी. बस आता झोपली आहे ती, उठली की मग नंतर घेऊन जाते तिला रेडी करून. हा हे बँड्रा स्टेशन. ॲलेक्स आम्हाला घेऊन आला बँड्रा स्टेशन. कशाला ते दाखवते आता थोड्या टायमात. का नाही कुछ ॲलेक्सला खायचं होतं बैदा रोटी, पण इथे नाही आहे वाटतं, नाही आहे ना यहाँ पे. आम्ही इथे आलो आहेत बँड्रा तलावच्या इथेच आहे टॅक्सी, स्मोक बार्बेक्यू टॅक्सी. विंग्स वगैरे आहे इथे, चिकन तंदूर. कैसे हो गए मेरे पास? नहीं खाना है तो मत खाना, देखो क्या खाना है, बैदा रोटी खायचं आहे. चलो किधर जाएंगे फिर? आम्ही पोचलो माहीमला. असं मी कुठे विचार नाही करत, तसा माझा नवरा मला घेऊन येतो. समोरच मस्जिद आहे. हां सॉरी, दर्गा आहे, माहीमची दर्गा आहे इथे. आम्ही गेलो. हाँ शूज आहे ना, क्या दिखा रही है? खाने का देखिए ना. अच्छा खाने का. अपन गए थे क्या दरगाह में? मैं तो गई हूँ लेकिन याद नहीं आ रहा है, बहुत टाइम हो गया, एक ही बार गई थी. इतने पुलिस क्यों खड़े? आलोय आम्ही. क्या है दे? एक बैदा रोटी है ना, और दो लाल वाले चावल. ॲलेक्सने ऑर्डर केलं बैदा रोटी आणि क्या ये दूसरा कबाब. हम नहीं खाएंगा, ॲलेक्स खाएंगा. थांबलो आम्ही इकडे. मस्त बैदा रोटी आणि कबाब ऑर्डर केलं होतं, गरम नव्हतं म्हणून डायरेक्ट पार्सल. फक्त एक बाईट खाऊन सीधा पार्सल. असे नवऱ्याचे माझ्या नखरे आहेत. गॅसचा प्रॉब्लेम चालू आहे ना सिलेंडरचा. हां बाहेर आलाच नाही पाहिजे ह्याचा अर्थ खायला ना. सब थंडा थंडा मिल रहा है, गरम काहीच नाही. आणि ॲलेक्सला पाहिजे एकदम गरम गरम फ्रेश. आणि इतकं खायचं त्याचं मन होतं बैदा रोटी. ते सर्व ना मोहम्मद अली रोडलाच एक नंबर भेटतं मस्त. उधर तो बनाते रहेंगे ना फ्रेश एकदम. अभी नहीं गैस का प्रॉब्लम है. तो गैस का प्रॉब्लम है तो क्या मिलेगा फिर? इधर भी वैसे ही प्रॉब्लम है. अभी तू काय खाणार बाबा? घर पे मस्त बिर्याणी बनवूंगी अभी, आपण तेच खाऊया. तू तर तिकडे बसणार नाही, उगाच ओय काय चालू आहे तुझं? नाही भेटेगी.
बोलतो और ये लाइट का देख ना ग्लो इधर तो देख. हा आणि कोणती लाईट आहे असा उजेड येतोय बापरे. मी बोलली फक्त एक राऊंड मारून आम्ही जाऊ आणि घेऊन आलाय माहीमला. आणि कॅटूची बॉटल पण मी घेऊन नाही आली ना बुबू. जाऊ आता आम्ही जाऊ लगेच जाऊ. आलोत आम्ही घरी आणि विचार केलेला फक्त राऊंड मारून येणार. वाजले माहिती आहे 9. तर बिर्याणीचा आता मी पार्ट उद्याच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू करेन. तर मी इकडे हा ब्लॉग एंड करते. तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बिर्याणी आता मी रेसिपी शेअर करेन तर तुम्ही ती बघा. आणि अजून पण घेऊन आले चिकन वगैरे ते पण करायचं आहे. आणि कॅटूला सोडले लीनाकडे तर ती नाही आहे तोपर्यंत फटाफट मी करून घेते. भेटू मग आपण उद्या. बाय बाय.